नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर म्हणजे मी गावी आहे कोकणामध्ये। जीर्णोद्धार हा कार्यक्रम 2024 मध्ये आपल्या मंदिराचा होत आहे। तर पुढचे नियोजन कसे असतील ते आपले विजयाता सांगेलच। नमस्कार सर्व त्यांच्या यूट्यूब चॅनलला सगळे पाहणाऱ्या सगळ्या लोकांना सर्वप्रथम सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आजचा हा हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे। काल दिनांक 15 तारखेला या ठिकाणी मिरवणूक होऊन हनुमंताची मूर्ती मंदिरापर्यंत आणलेली आहे। आता या ठिकाणी प्राणप्रतिष्ठाचं कार्यक्रम चालू आहे आणि त्यानंतर आमची सगळी जी मंडळी ते जमले, आता आमचे उपाध्याय आहेत त्यांनी आता कलशारोहणाचा 10 वाजता कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। 10 वाजता कलशारोहण झालं की त्याच्यानंतर बरोबर 12:30-1 वाजेपर्यंत सगळ्यांना महाप्रसाद होईल। महाप्रसाद झाला की त्याच्यानंतर पुन्हा भजनाचा कार्यक्रम चालू आहे, तो आहे। परत आलेल्या सगळ्या ज्या आमची पाहुणी मंडळी आहे, आमच्या माहेरवासी आहेत, त्यांचा हा या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे। आणि तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे मंदिर आहे हे 1946ला बांधलेलं होतं आमच्या पूर्वजांनी। त्याच्यानंतर 77-78 वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या वाडीतील सगळ्या युवा मंडळींना पुन्हा हे नवीन असं जोरदार भव्य असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। आणि उद्या 5 संध्याकाळी परत कबीर महाराज अवतार GTV फेम त्यांचं या ठिकाणी सुश्राव असं कीर्तन आहे। आणि त्याच्यानंतर आपले गुरुजी इथे आलेले आहेत। गुरुजी, इथे तुम्हाला या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? आज आपला हनुमंत मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा चालू आहे, तो मोठ्या उत्साहाने। येथील हे सर्व लोक अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने या ठिकाणी एकत्र येऊन आपला जो पुरातन मारुती रायाची स्थापना केलेली आहे त्याचा जीर्णोद्धार करतायत। आदर्शवत अशी एक वास्तू उभी या ठिकाणी केलेली आहे, बघण्यासाठी अतिशय मोहक आहे। एक आदर्श घेण्यासारखी अशी एक मूर्ती आहे। या ठिकाणचे असणारे सर्व ग्रामस्थ देखील अत्यंत खेळकर वृत्तीने एका विचारानं एका मनानं एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करतायत। आज आपला हा प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे, कलशारोहणाचा दिवस आहे। सकाळी 5 वाजल्यापासून आपले हे संपूर्ण विधी चालू आहेत। यामध्ये गणपती पूजन आहे, पुण्यवाचन आहे, मातृका पूजन आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वास्तुपीठ देवता आहेत, ज्या आपल्या वास्तुपीठ देवता असतात त्यांचं सर्वांचं स्थापन पूजन आहे। त्याचबरोबर सर्वतोभद्र मंडल देवता त्यांचं स्थापन पूजन या ठिकाणी आहे। आपल्या ह्या शरीरावरती ग्रह नक्षत्रांचे या ठिकाणी परिणाम होत असतात आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी नवग्रह देवता, आदिदेवता, प्रत्यधिदेवता, नक्षत्र देवता या सर्वांचं स्थापन पूजन आहे। सांगोपांग हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आता ज्या ठिकाणी आपला जलादिवास हा संपन्न होतोय, ह्या जलादिवासानंतर देवाचा निद्रावास होणार आहे। निद्रावासानंतर होम हवन होणार आहे, पूर्णाहुती होणार आहे, बली होणार आहे आणि हा संपूर्ण सांगोपांग कार्यक्रम करत असताना लोकांनी देखील अगदी तन मन धन सर्व काही अर्पण करून उत्साहानं हा साजरा कार्यक्रम करतायत। हे पाहून खरोखर आम्हाला देखील धन्यसारखं वाटतंय आणि खरोखर ज्या सर्व लोकांना मनापासून माझ्या देखील शुभेच्छा आहेत। नमस्कार राजू दादा हे मुंबई मंडळाचे अध्यक्ष म्हणून इथे आलेले आहेत। नमस्कार, मी राजेश लोलम। खरोखरच आज खूप आनंद होतो आहे। जेव्हा आम्ही या मंदिराची सुरुवात केली होती, आमची सर्व गावकरी मंडळी आणि आम्ही, तर सुरुवातीला फारसा पैसा आमच्या हातात उभा नव्हता, परंतु खरोखरच आज काम झाल्यानंतर खूप आनंद वाटतोय की एक आमची सर्वांची वाडीतील सर्व लहानथोर मंडळीची इच्छा होती की हे मंदिर व्हावं आणि ते आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं आम्ही केलं आणि त्याला आमचा सिंहाचा खारीचा वाटा आहे। त्याच्यामुळे आम्हाला आज खूप आनंद प्रत्येक व्यक्तीला होतोय। आज मला आमच्या मुंबई मंडळीने देखील अतिशय चांगली साथ दिली। आमच्या मुंबई याला खारीचा वाटा उचलला आणि म्हणूनच हे एवढं भव्य मंदिर या ठिकाणी आज उभारण्यात आलं किंवा आम्हाला ते उभारण्यासाठी यश मिळालं। आता आमचं चिंता आहे की आता आम्ही उभारलं तर आहे, पण भविष्यात देखील त्याची चांगल्या पद्धतीनं स्वच्छता किंवा अन्य सर्व गोष्टी आहेत त्या होतील याकडे आता आमचं लक्ष आहे आणि त्या आम्ही त्या पद्धतीनं आखणी करणार आहोत। आणि आज खूप समाधान वाटतं या ठिकाणी जीर्णोद्धार सोहळा आणि ज्याचे आम्ही 1.5 वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो तो सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। ही सर्व मेहनत गावकरी मंडळी, मुंबईकरी मंडळी, चाकरमानी या सर्वांची असून अतिशय सुंदर असं भव्य मंदिर आम्ही साकारण्यात या ठिकाणी यशस्वी झालो। त्यासाठी सर्व गावकरी मंडळी, मुंबई मंडळी तसेच गावचे अध्यक्ष या सर्वांचे मी आभार मानतो। धन्यवाद। Gracias.
मग काय कसं वाटतंय? मस्त एकदम बरं आहे. किती वाजता सकाळी आलाय? सकाळी किती वाजता आलाय ते? रात्रभर आहे. रात्र जागरण इथेच आहे तुझं का? हो. देवा महेश भाऊ बघा कशा आहे तिकडे. त्याची परिस्थिती पायामध्ये चालत नसलं तरी पण तो तिथे मारुतीचा महेश भाऊ. बस आता बस.
तर 21 पंत्यांचं काम इथे महिला मंडळाचं काम चालू आहे करण्याचं. म्हणजे ह्या 16 पंत्या लागतात. कशासाठी लागतात ते आपण विचारूया. कशासाठी लागतात ते? अच्छा, गव्हाचं पीठ आहे आणि हळद. अच्छा ओके, दुसरं काय नाही सर. असं आहे आपला मंदिराचा जीर्णोद्धारासाठी लागणार बाकीच्या नंतर ना घालतील छोट्या मूर्तीला छोट्या मूर्तीला बनवल्याबद्दल मध्ये काय नाही नुसतं गजरा बनवला तुम्ही.